तर आज आपण झीझी प्लांटचं प्रपोगेशन पाहणार आहोत. साधारण त्याचे 2 कलर्स सर्वत्र पाहायला मिळतात. ग्रीन झीझी जो असतो तो आणि ब्लॅक झीझी. तसेच याच्या स्टेम कटिंगपासून याचं रोप सहज बनवता येतं. हेल्दी अशी स्टेम कटिंग घ्यायची आहे. ती पाण्यात ठेवायची, कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा तो कंटेनर. सुंदर असं रोप त्याचं बनतं. तर प्लांटची डेव्हलपमेंट साधारण कशी होते पाण्यात ती पाहूयात. तर त्याला नवीन शूट्स येतात. कटिंगला खालच्या साईडला जो बटाट्यासारखा दिसणारा भाग आहे त्याला रायझोम्स म्हटलं जातं. तिथूनच त्याला नवीन स्प्राउटिंग येतात आणि मुळंसुद्धा येण्यास सुरुवात होते. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे झीझी प्लांटचा. तोच त्याच्याकडे पाणी आणि आपण जे प्लांटला खत देतो ते साठवून ठेवतो आणि पूर्ण एनर्जी देण्याचं काम करतो प्लांटला त्याच्या उत्तम वाढीसाठी. तर हे होतं झीझी प्लांटचं प्रपोगेशन.